पालिका निवडणुकीत अभूतपूर्व गोंधळ आणि हाणामाऱ्यांच्या घटनांची नोंद आज नोंदवली गेली। बहुतांश ठिकाणी सत्तेतीलच तिन्ही पक्षांचे समर्थक आणि नेते एकमेकांना भिडले आणि त्यासाठी पाहूया हा रिपोर्ट। ठिकाणी तो बोगस मतदान करताना सापडलेला आहे। जरा जमा करा तुमच्या हवाली दिला सर। अच्छा, तपास झाला नाही म्हणजे कधी आम्ही म्हणजे तपास झाला नाही पण माझ्यावर केस झाली। काय वाजवा रे सगळे। पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या निवडणुकीचा कसा बोजवारा उडाला याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच नगरपालिका निवडणुकांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि राड्याच्या घटना घडल्या। या राड्यांमध्ये प्रामुख्याने वाद सत्तेतील तिन्ही पक्षातला आपापसातच आहे। कुठे आमदाराचा पोरगा बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत करतोय, तर कुठे दिरंगाईवर प्रश्न करत सत्ताधारी आमदारच पोलिसांनाच निरुत्तर करताय। त्यांना मतदान बी केलं नाही तरी बी त्यांचं मतदान झालंय। मला तुमचं कार्ड कुठे आहे? सगळा गेला शिंदोळे तुम्ही कार्ड कशी हा व्हिडिओ बुलढाण्यातला आहे। साहेबाला बोलून राहिलो। बोगस मतदानाच्या आरोपात एक व्यक्ती मतदान करून जात होता। त्यावेळी अजितदादांच्या समर्थकांनी त्याला पकडून चोप दिला, कारण इथे शिंदे गट विरुद्ध दादा गटात लढत आहे। चोप देत असताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांचा पुत्र मोटरसायकलवरून तिथे पोहोचला। आमदार पुत्र तिथे पोहोचताच आधी त्यानं बोगस मतदाराला तिथून निघून जाण्यासाठी खुणावलं। नंतर त्याला जाऊ द्या म्हणून सांगत फोन फिरवला। पोलीस दाखल होताच बोगस मतदाराला ताब्यात घेतलं जाऊ नये यासाठी आमदार पुत्र आणि आमदार पुतण्याची धडपड सुरू होती। आमदार गायकवाडांच्या पुतण्यानं तर पोलिसांचेच हात पकडत त्यांना कारवाईपासून रोखलं। आणि पोलिसांच्या हाताला हिसका देत आमदार पुत्र आणि पुतण्यानं बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केली। गाडी कुठे आहे? चलो पकड ना गाडी पुलिस वाले भी कैसे सर क्या उम्मीदवार संगठन कौन सा पुलिस वाले भी कैसे सर क्या उम्मीदवार संगठन कौन सा। आता आरोप करणारे सत्ताधारी अजित पवार गटातले, ज्यांच्या समर्थकांवर आरोप झाला ते शिंदेंचे आमदारही सत्तेतच आहेत। आणि ज्या पोलिसांना हिसका दिला गेला ते गृह खातंही सत्ताधारी भाजपकडे। त्यामुळे कोण कुणावर कारवाई करणार आणि मुळात कारवाई होणार का याबद्दल वाट पाहण्यापलीकडे जनतेच्या हातात काही नाही। जेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदार पकडले त्यावेळेस स्थानिक आमदारांच्या परिवारातील लोक येऊन त्या ठिकाणी पोलिसांशी हुज्जत घालतात आणि यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाने तर गुंडागर्दी लावलेली आहे। म्हणजे ही लोकशाहीची थट्टा यांनी लावलेली आहे। मी निवडणूक यादीमध्ये नाव टाकायला गेलो तर मला एकट्याचं नाव टाकायला मला स्वतः जावं लागतं, पण सत्ताधारी नेते ज्यावेळेला जातात त्यावेळेला हजाराचा गट्टा एका वेळेला घेतला जातो। सो ही त्यांचीच माणसं आहेत जी बोगस निवडणुकीत मतदान करून निवडून येतात।
जळगावात मंत्री गिरीश महाजनांच्या जामनेरमध्ये शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदाराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. बोगस मतदानाची कबुली देत माफ करण्याची विनंती हा तरुण करत होता. ते काय तुम्हाला समजायला पाहिजे काही गोष्टीमध्ये. अरे तू शिकेल किती शिक्षण काय झालंय तुझं? 12वी पासून करिअर खराब करायला आला तू. बोगस मतदान असं पाठवलं होतं तू याचं काय झालं केलं? अरे काय करिअरचा विषय हा. साहेबांनी आल्यानंतर साहेबांना सांग बोगस मतदान कसं काय केलं जातंय. नाही 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 हे अरे भाऊ असं नसतंय. तुला नाव सांगायचं. बाहेर नको गाड्या त्याला, गाडी बोलवा, गाडी बाहेर त्याला इथून हलणार नाही कोणी, नाही तर हे मशीन सील होणार नाही. ही मी रंग्यात पकडलाय, विषय क्लोज करा. त्याचा आयडी कार्ड आपल्या जवळ आहे. नाही नाही नाही, बाहेर काऊन नेताय त्याला, बाहेर काऊन नेताय. बोगस मतदान आहे. तो बोलतोय स्वतः तुम्हाला. इथला गेला, ठीक आहे, ठीक आहे, पोलिसांना गेला काय, हा ठीक आहे. जमा केलंय मध्ये आपल्या बूथ मध्ये जे प्रमुख बसले त्यांना पकडलंय आणि त्या ठिकाणी तो बोगस मतदान करताना सापडलेला आहे. आता याच्यावर काय कारवाई करायची ते कायदेशीर कारवाई करा. जरा जमा करा तुमच्या हवाले दिला सर. पोलिसांना गाडी हा बस चला. बाकीच्या बाहेर चला. तिकडे सिंधुदुर्गमध्ये शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजपमध्ये राड्याची मालिका सुरू आहे. काल रात्री एक गाडी पकडून देत निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्यांवर पैसे वाटपाचा आरोप केला. हे साले हरामी हे कधी सुधारणार नाहीत. हे कधी सुद्धा ही कीड आहे. ह्यांच्यावर जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करत नाही, मला कसं माझ्यावर 4 कलम टाकता तुम्ही. मी 50 मिनिटं नव्हतो त्या घरात. आता तुम्ही काय करणार आहेत ह्यांच्यावर मला सांगा. याआधी भाजप पदाधिकाऱ्यांची गाडी पैशांची बॅग दाखवत निलेश राणेंनी स्टिंग केलं होतं. मात्र त्या प्रकरणी निलेश राणेंवरच 4 कलम टाकत गुन्हा दाखल झाला. काय तपास काय तपास काय तपास केलं मला सांगा तुम्ही. आता साहेब आता हे लांबपर्यंत चालणार. काय तपास केला मला सांगा. चला तुमचा तपास काय आहे मला सांगा. नाही अजून त्यांची माहिती काय? आम्ही बघतोय. काय 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 तपास अजून काही नाही झालेलंच नाही अजून ते. अच्छा तपास झाला नाही म्हणजे कधी आम्ही म्हणजे तपास झाला नाही पण माझ्यावर केस झाली. टाळ्या वाजवा रे सगळे. व्हेरी गुड. त्यावरून आता पकडून दिलेल्या प्रकरणात काय कारवाई करणार यावरून निलेश राणेंनी पोलिसांनाच घेरलं. ते सगळे भारतीय जनता पक्षाचे एक एक इकडचा जो काय पकडला गेला ना, प्रत्येक माणूस इथे भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आहे. उघड पैसे वाटतायत. प्रचार संपलाय, उद्या मतदान आहे, तरी हे सगळे प्रकार चालू आहे. जो आरोपींना सोडवायला आला होता तो ह्या गाडीतून आला. या गाडीला ना पुढे नंबर प्लेट आहे ना मागे नंबर प्लेट आहे. नंबर प्लेट नव्हतं हे काय पोलिसांना दिसलं नाही. पोलीस स्टेशनमध्ये झाली ना ती गाडी. मग जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गाडी आली त्या गाडीला नंबर प्लेट नाहीये, तुम्ही का विचारलं नाही अरे कुठे आहे तुझी नंबर प्लेट गाडीला. साहेब हा जर आम्ही केला असता ना विषय, आमच्यावर काय कारवाई केली असती की नाही. तुम्ही सोडा आरटीओने केली असती. हे साहेब बाहेर गेलं तर कितीला पडेल. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये शिंदेचे आमदार आणि भाजपमध्येही जोरदार राडा झाला. शिंदेचे आमदार चंद्रकांत पाटलांनी पोलिसांवर दमदाटीचा आरोप केला, तर भाजप पदाधिकारी जहागीर खान यांनी शिंदे गटाच्या लोकांनी मारहाण केल्याचं म्हटलं. मला त्याने मला हात मारला. सीसीटीव्ही फुटेज चेक करा. मी सांगतो आमदार बोलून भारतीय जनता पार्टीचा परदेश सदस्य आहेत अल्पसंख्याक मोर्चाच्या. मला एक सांगा
हे शिवसैनिक आहे, हे बाळासाहेब साहेबांचे शिवसैनिक आहे का हे गुंड लोक आहे? हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे का हे गुंडे आहे? आणि आता इथे जे लोक आलेले यांचं मतदान झालंय की नाही झालंय? इथे जे लोक त्यांना घेऊन आले ते आता 2-4 पंढरपूर गुन्हेगार, यांचं मतदान झालंय की नाही झालंय? काही चोरीमध्ये गुन्हेगार आहे, काही कशात गुन्हेगार, यांच्या बिना मतदानाचे आहे का इथे? पोलीस कोणाच्या इशारा किती फोन त्याला कोणाचे झाले आहे त्याचा CDR काढून आमदारावर अन्याय होतो तो सामान्य माणसाला टाकलून लावतील. पण आज तुम्ही बघा की शहराचं वातावरण काय, पूर्ण गुंडागिरी चालू आहे. 400-500 लोकांची रॅली आज मोटरसायकलची निघते, ज्याची एव्हिडन्स आहे, जे तुम्ही स्वतः घेतलेलं. अजून याच्यापेक्षा अजून काय आहे बोलायला? रायगडमध्ये शिंदे गटाचे मंत्री गोगावले आणि दादा गटाचे खासदार तटकरे समर्थकांमध्ये सुद्धा राडा झाला. जबर मारहाण, बंदूक रोखल्याचे आरोप आणि गाड्यांची तोडफोड झाली. पोलीस राडा करणाऱ्यांना आवरत होतं. दुसरीकडे दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांचा मात्र पोलिसांसमोरच हाणामाऱ्या सुरू होत्या. आमदार राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेशदादा कदम यांनी देखील याची कल्पना दिली आहे. 4 गाड्या तिथं उभ्या आहेत. मी पोलिसांना सांगितलं या गाड्या जप्त करेन, गाड्या कुठल्या आहेत याची सखोल चौकशी व्हायला पाहिजेत आणि कुठले लोक ही रिव्हॉल्वर घेऊन आले त्याचा मला या ठिकाणी पाहिजे. कुठेतरी कोणीतरी या ठिकाणी आल्यानंतर आमचे जे काही पक्षाचे सहकारी आहेत सुशांत जाबरे याला चुकीच्या पद्धतीनं वेळखा घालत 50 ते 60 जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी वेपन आहे, त्याचा जो रिव्हॉल्वर आहे ती सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंनी पोलिसांवर दुजाभावाचा आरोप केला. शिंदे गटाचे उमेदवार मतदान केंद्रावर जात असताना भाजप उमेदवारांची अडवणूक का, असा प्रश्न त्यांनी पोलिसांना विचारलाय. जळगावच्या जामनेरमध्ये मतदानासाठी एक महिला पोहोचली, मात्र तिच्या नावे आधीच कुणीतरी मतदान करून गेल्यानं तिने संताप व्यक्त केला. जळगावच्या वरणगावात केंद्रातलाच व्यक्ती बटन दाबण्यास सांगत असल्याचा आरोप मबियानं केलाय. यावरून वाद झाल्यानंतर संबंधित व्यक्ती बदलून देऊ असं आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलं. बोलने को जा रहे हो? बोलने को जा रहे हो? तुम्ही अधिकारी आहे का? अधिकारी है तुम? तुमका कार्ड कुठे है ना, मशीन के पास भी क्यों जा रहे तुम? उनको बोला ना, क्या बोले उनको? उनको वो समझ में नहीं आ रहा इसलिए बोला. मशीन के पास जाए मतलब उनको समझ में नहीं आया तो नहीं तो मंजू तू समझा रहे क्या? मशीन के पास में कैसे गया, क्या सवाल है तुम्हारा? बोल जाने का पागल समझते का तू? सही सेक्टरला बोला तुम्ही. तुमचा कार्ड कुठे आहे? तुम्ही कार्ड टाका. तुम्ही शूटिंग नाही, शूटिंग तुम्ही कार्ड टाका. तुम्ही कार्ड टाका. तुम्ही गेले कुठे? दादा तुमचं कार्ड टाका. तुम्ही कार्ड टाका फक्त. तुम्ही समजून घ्या. शूटिंग तुम्ही कार्ड टाका. मला काही काय समज नाही झाला. बुला तू झाले कोण साले बिग गए लेका सकते साहब. तू कार्ड कुठे आहे? कार्ड कुठे आहे? तू आयडी आहे कार्ड लाव ना.
सांगतो तुम्हाला, त्यांना बदलू आपण. मी सांगतो पण त्यांनी की तुम्ही जसं तो आरोप करत होते ना की कमर आमचा आरोप तोच आहे. नाही दाबत होतो कलर सांगितलं त्यांनी. त्याची बाजू घेऊ नका. तुम्ही जर पाठीशी घालता साहेब, एक्स्ट्रा माणूस देते मी देतो ना. आतापर्यंत जे मतदान झालं ते गेलं म्हणजे हो साहेब, तुम्ही आतापर्यंत किती तरी बटन दाबले असतील. बटन नाही साहेब, तुम्ही का सर्व तुमचा मीडियाचा डाव आहे, समजले का? तुम्ही दाबलेले एका व्यक्तीचे, एका पक्षाचे. बीडच्या गेवराईतही दादा गट आणि भाजप समर्थक भिडले. दादा गटाचे आमदार विजयसिंह पंडित आणि भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड झाली. हा सारा गोंधळ पोलिसांच्या डोळ्यात देखत घडत होता. रायगडच्या रोहा पालिकेतही सत्ताधारी अजित पवार गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. किरकोळ कारणावरून दोन्ही गट भिडले. इथेही पोलिसांवर दोन्ही सत्ताधारी गटाला आवरण्याची वेळ आली. असाच प्रकार मनमाडमध्ये घडला. येथे भाजप विरुद्ध शिंदे गटात सामना होता. बोगस मतदानाच्या आरोपावरून एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाली. नाशिकच्या येवल्यात उमेदवारांच्या ये जाण्यावरून शिंदे आणि दादा गटाची लोक भिडले. बीडच्या शाहूनगरात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. किरकोळ कारणावरून दोन्हीकडच्या लोकांनी एकमेकांवर हल्ले करत तोडफोड केली. महाराष्ट्रात निवडणुकांच्या निमित्तानं झालेल्या या साऱ्या राड्यात महायुतीचे तिन्ही पक्ष आघाडीवर होते. सत्तेमध्ये एकत्र बसलेल्या नेत्यांचेच कार्यकर्ते खाली एकमेकांची कॉलर पकडून डोकी फोडत होते. गुन्हे दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी अंगावर घेतलेत. त्यात कोणत्याही बड्या नेत्यांचं नाव नाही. एकीकडे आम्ही निकालानंतर एकत्रित बसून वाद मिटवू, महायुतीमध्ये मुळात वादच नाही असा दावा करणारे नेते एकीकडे आहेत आणि दुसरीकडे त्याच नेत्यांना आणि पक्षांना मानणारे स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जात आहेत. कुणी गाड्या फोडतंय तर कुणी माऱ्यामाऱ्या करतंय. खरं तर महायुतीमध्ये निकालात कोण पुढे राहील हा भाग वेगळा, मात्र राड्यांमध्ये कोण पुढे राहील याचीही वेगळी आकडेवारी प्रसिद्ध होऊ शकते. इतका अभूतपूर्व गोंधळ पालिका निवडणुकांमध्ये झालाय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.